नाही. आणि कुणीतरी कर्णात तप्त तेल होत आहे की काय असं वाटू लागलं. दैत्य मातेच्या मुखातील ते शब्द शुक्राचार्य तुम्ही भृगुनंदन भूषण आहे तुमचं नाव. पण तुम्ही विद्वान असल्यानं आणि शिव शंकरानं ज्यावेळी गळकूत केलं त्यांच्या शुक्राणूतून बाहेर आला म्हणून तुम्हाला शुक्राचार्य ही उपाधी शिवशंकराने दिली. तुम्ही दानवांचा गुरुत्व स्वीकारलं. दानवांच्या कल्याणासाठी देवभक्त तुम्ही सोडला. देवभक्ताचा त्याग तुम्ही केला आणि दानवांच्या कल्याणासाठी त्यांचं गुरुत्व तुम्ही स्वीकारलं ना. मग सांगा आतापर्यंत दानवांच्या कल्याणासाठी तुम्ही काय कराल? वारंवार दानवांचा जो नाश होतोय याला तुम्ही जबाबदार आहात. आणि म्हणूनच मी तर असं म्हणेन की शुक्राचार्य तुम्ही गुरुपदात प्राप्त नाही. दानव माता दिदीचे ते शब्द आमच्या काळजात वार करताय. ते जरी शब्द तितकेच कठोर असले तरी तेवढ्याच सत्य आहे. कारण वारंवार देवतांनी कपटानं दानवांचा नाश केला. आशा होती ती मधुकैटभा बरोबर. त्या मधुकैटभा मार्फत मला आशा होती दानवांचं साम्राज्य या विश्वात प्रस्थापित करणे. पण त्या विष्णूनं त्या मधुकैटभाचा त्रास केला. दानवाचा संहार झाला. आता दानवाला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी नाही. अगदी योग्य वेळी आलात. योग्य वेळी? होय. मला बोल आश्चर्यचकित झाला. याला कारण एकच. आमच्या विचार चक्राचे करता वाढले. विचार चक्राचा करताय